नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे. काल मित्रांनो आपलं 18 जानेवारीचा लेक्चर झालेलं नाही. म्हणून आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून आपण कालच्या 18 जानेवारीच्या आणि आजच्या 19 जानेवारीच्या या दोन्ही दिवसांच्या ज्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी असणार आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. तसेच हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना नक्की शेअर करा, जेणेकरून याचा फायदा आपल्या मित्रांना सुद्धा होईल. चला मग सुरुवात करूया महत्त्वपूर्ण चालू घडामोडींना. आणि पहिला प्रश्न असणार आहे की नुकतेच सिंगापूर देशाच्या पुरस्काराने कोणत्या भारतीयाला सन्मानित करण्यात आले. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, तरुण दास यांना नुकतंच जे सिंगापूर देशाचं नागरी सन्मान आहे ते देऊन सन्मानित करण्यात आलेलं आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर सध्या जे सिंगापूर देशाचे राष्ट्रपती आहेत थर्मन शनमुगरत्नम, ते भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांनी नवी दिल्ली या ठिकाणी नुकतंच जे तरुण दास जे भारतीय आहेत त्यांना त्यांच्या देशाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेला आहे. हे तरुण दास कोण आहेत तर भारतीय उद्योग परिसंघ जे आहेत त्याचे ते माजी डायरेक्टर जनरल आहेत मित्रांनो. आणि त्यांना हा पुरस्कार का देण्यात आला, कारण भारत आणि सिंगापूर या दोन देशांदरम्यान जे काही संबंध आहेत ते मजबूत केल्यामुळे त्यांना हा सन्मान देण्यात आलेला आहे. तर हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. यासोबतच हा पुरस्कार कोणकोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो तर व्यवसाय, विज्ञान व तंत्रज्ञान, शिक्षण, स्वास्थ्य, कला व संस्कृती इत्यादी क्षेत्रामध्ये ज्या व्यक्तींनी उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत असतो. आणि तरुण दास हे हा पुरस्कार मिळणारे दुसरे भारतीय व्यक्ती ठरलेले आहेत मित्रांनो. हा पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे, ते स्टार करून ठेवायचा आहे. या अगोदर रतन टाटा यांना हा पुरस्कार देण्यात आलेला होता, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे पुरस्कार आहेत जे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. पहिला पुरस्कार आहे आबेल पुरस्कार 2024चा मायकेल थॅलाग्रँड यांना देण्यात आलेला आहे. या पुरस्काराला गणिताचा नोबेल म्हणून सुद्धा ओळखले जाते. त्यानंतरचा आहे आर्यभट्ट पुरस्कार 2024चा पी सुब्बाराव यांना देण्यात आलेला आहे. मिस वर्ल्ड 2024 ची विजेता ठरली आहे क्रिस्टिना पिचकोवा. मिस युनिव्हर्स 2024 ची विजेता व्हिक्टोरिया थेल्विक. ज्ञानपीठ 2023चा पुरस्कार दोन व्यक्तींना देण्यात आला आहे, गुलजार आणि रामभद्राचार्य यांना. 33वा सरस्वती सन्मान प्रभा वर्मा यांना. लता मंगेशकर पुरस्कार 2024चा अमिताभ बच्चन यांना देण्यात आला आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार 2024चा मिथुन चक्रवर्ती यांना. एम एस स्वामीनाथन 2023चा पुरस्कार बी आर कंबोज यांना देण्यात आलेला आहे. त्यासोबतच नुकतंच आता काही दिवसांमागे अमेरिकेचा सर्वोच्च नागरी सन्मान जो अर्जेंटिनाचा फुटबॉलपटू आहे लिओनेल मेस्सी याला देण्यात आलेला आहे. त्यासोबतच आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की साहित्य अकादमी मराठीशी संबंधित जे पुरस्कार आहेत त्याचे विजेता कोण आहेत. तर नुकतंच 2024चे साहित्य अकादमी मराठीचे विजेता आहेत डॉक्टर सुधीर रसाळ यांच्या विद्यांचे गद्य या समीक्षा ग्रंथासाठी हा पुरस्कार देण्यात जाहीर झालेला आहे. त्यासोबतच साहित्य अकादमी मराठी 2023चे जर विचारले तर ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. बालसाहित्याचा पुरस्कार भारत सासने यांच्या शमशेर आणि भूतबंगला या कादंबरीसाठी देण्यात आला आहे. त्यानंतर युवा साहित्याचा पुरस्कार देवीदास सौदागर यांच्या उसवन या कादंबरीसाठी देण्यात आलेला आहे. हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहेत, ते आपल्या परीक्षेमध्ये विचारले जातात, ते आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच भारताने ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईलच्या निर्यातीसाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर डी, इंडोनेशिया या देशासोबत भारताने हा नुकताच करार केला आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच भारत आणि इंडोनेशिया या देशांदरम्यान हे जे काही ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाईल आहे या संदर्भामध्ये करार झालेला आहे आणि हा दोन्ही देशांमधील एक अत्यंत महत्त्वपूर्ण असा संरक्षण करार आहे मित्रांनो. आणि $450 मिलियन चा हा करार असणार आहे, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि ही जी ब्रह्मोस मिसाईल आहे त्याची रेंज किती असते हा प्रश्न आपल्या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे, म्हणून हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. याची रेंज 290 किलोमीटर एवढी असते मित्रांनो. या अगोदर आपण फिलिपिन्स जो देश आहे या देशासोबत सुद्धा ब्रह्मोस मिसाईलसाठी करार केलेला आहे. त्या देशाला सुद्धा आपण ब्रह्मोस मिसाईल या निर्यात करत असतो. आता हा दुसरा देश आहे इंडोनेशिया, त्याला आता आपण या कराराद्वारे हे जे काही ब्रह्मोस मिसाईल आहेत त्या निर्यात करणार आहोत, हे आपण लक्षात ठेवायचं आहे. त्यासोबतच इंडोनेशिया विषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. नुकतंच इंडोनेशिया हा देश ब्रिक्स परिषदेचा
10व्या क्रमांकाचा नवीन सदस्य देश बनला आहे. त्यासोबतच जे इंडोनेशियाचे राष्ट्रपती आहेत प्रोबो सुबियांतो, हे जे आपल्या भारताचं 2025 सालचं भारतीय प्रजासत्ताक दिन होणार आहे त्याचे ते प्रमुख पाहुणे असणार आहेत. हा पॉईंट सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे, ते आपण लक्षात ठेवायचं आहे. इंडोनेशियाची राजधानी आहे जकार्ता. राष्ट्रपती आहेत सध्या प्रोबो सुबियांतो आणि चलन आहे इंडोनेशियन रुपया. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर मित्रांनो एक महत्त्वपूर्ण सूचना असणार आहे, की जसं आपण दर रविवारी वीकली टेस्ट घेत असतो चालू घडामोडींची, ते आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत. सर्व विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जाऊन टेलिग्रामला जॉईन करायचं आहे आणि ती जी काही टेस्ट आहे आपण जी टाकलेली ती सोडवायची आहे. त्याचे जे काही टॉपर्स असणार आहेत, ज्यांनी सर्वाधिक मार्क हे घेतलेले असतील, त्यांची यादीही आपण आपल्या चॅनलवर टाकत असतो. तर सर्वांनी ती टेस्ट आवर्जून सोडवायची आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, की नुकतेच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, देवेंद्र कुमार उपाध्याय हे नुकतंच दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनले आहेत. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे दिल्ली उच्च न्यायालय आहे त्याचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत देवेंद्र कुमार उपाध्याय. आणि हे जे देवेंद्र कुमार उपाध्याय होते, या अगोदर मित्रांनो ते आपल्या महाराष्ट्राच्या मुंबई उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश होते. आणि नुकतंच आता मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश हे आलोक आराध्य बनल्यामुळे त्यांची नियुक्ती आता जे काही देवेंद्र कुमार उपाध्याय आहे यांना दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बनवण्यात आलेला आहे. हा पॉईंट सुद्धा आपण लक्षात ठेवायचा आहे. त्यासोबतच उच्च न्यायालयाविषयी राज्यघटनेमध्ये कलम आहे 214 ते 231 या दरम्यान. सध्या भारतामध्ये 25 उच्च न्यायालय आहेत आणि 25व्या क्रमांकाचं सर्वात अलीकडचं उच्च न्यायालय कोणतं आहे असं जर विचारलं तर ते आपल्याला माहिती असायला पाहिजे. अमरावती उच्च न्यायालय हे 25व्या क्रमांकाचं उच्च न्यायालय आहे. त्यानंतर जे काही महत्त्वाच्या नियुक्त्या असणार आहेत त्या सुद्धा आपण लक्षात ठेवायच्या आहेत. तर जय शाह हे ICCचे नवीन अध्यक्ष बनले आहेत. त्यानंतर आहेत CRPFचे नवीन प्रमुख बनले आहेत विपुल कुमार, SHBचे प्रमुख अमृत मोहन प्रसाद, BSFचे प्रमुख बनले आहेत दलजीत सिंग चौधरी, CISFचे प्रमुख राजविंदर सिंग भट्टी, B श्रीनिवासन हे NSGचे प्रमुख बनले आहेत. SPGचे प्रमुख आलोक शर्मा, ITBPचे प्रमुख बनले आहेत राहुल रसगोत्र, NDRFचे प्रमुख पियुष आनंद. त्यानंतर आहेत NCBचे प्रमुख अर्थात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अनुराग गर्ग. त्यानंतर मित्रांनो जे आपले 3 सैन्य दल आहेत त्याचे प्रमुख सुद्धा नव्याने नियुक्त करण्यात आले आहेत, ते सुद्धा आपल्याला माहिती असायला पाहिजे. भारतीय हवाई दलाचे प्रमुख बनले आहेत अमरप्रीत सिंग, भारतीय नौदल प्रमुख बनले आहेत दिनेश कुमार त्रिपाठी, भारतीय सेना प्रमुख उपेंद्र द्विवेदी. त्यासोबतच जे राष्ट्रीय महिला आयोग आहेत त्याचे अध्यक्ष बनले आहेत विजया रहाटकर, UPSCच्या नवीन अध्यक्षा बनल्या आहेत प्रीती सुदान. त्यानंतर आहेत महाराष्ट्राच्या संबंधित काही नियुक्त्या, त्या सुद्धा लक्षात ठेवायच्या आहेत. सुजाता सौनिक या महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव बनल्या आहेत. महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक बनले आहेत रश्मी शुक्ला. महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर बनले आहेत. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल CP राधाकृष्णन हे बनले आहेत. हेच पॉईंट आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न बघण्या अगोदर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये अवश्य सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय सशस्त्र दलांचा संयुक्त सराव पार पडला त्याचे नाव काय आहे? आणि ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. त्याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर ए, डेव्हिल स्ट्राईक असं त्याचं नाव असणार आहे. त्यासोबत मित्रांनो काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहे. हे जे डेव्हिल स्ट्राईक आहे ते भारतीय सशस्त्र दलांचा संयुक्त सराव आहे. यामध्ये भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलातील जे उच्च पदस्थ सैनिक आहेत त्यांनी सहभाग घेतलेला होता. त्यांचा हा संयुक्त सराव असणार आहे मित्रांनो. यामध्ये काय असणार आहे की जे जटिल हवाई मोहिमा असतात त्यामध्ये विविध विमानांच्या सहाय्याने प्रतिकूल भूभागामधून सैन्य आणि उपकरणे हे त्या ठिकाणी लवकरात लवकर तैनात करण्यासंबंधीचा हा सैन्य अभ्यास असणार आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आहे. यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आणि अत्याधुनिक उपकरणांचा समावेश हा करण्यात आलेला आहे. हे सुद्धा पॉईंट्स आपण लक्षात ठेवायचे आहेत. त्यासोबतच जे इतर महत्त्वाचे सैन्य अभ्यास झालेले आहेत ते सुद्धा आपण लक्षात ठेवायचे आहेत. स्लायनेक्स नावाचा जो सैन्य अभ्यास आहे तो भारत आणि श्रीलंका या 2 देशांदरम्यान झालेला आहे. डेझर्ट सायक्लोन भारत आणि UAE या 2 देशांदरम्यान. सहयोग कायजिन नावाचा सैन्य अभ्यास भारत व जपान या 2 देशांदरम्यान. खंजीर सैन्य अभ्यास भारत आणि किर्गिस्तान. दोस्ती सैन्य अभ्यास हा स्टार करून ठेवा कारण हा जो सैन्य अभ्यास आहे तो 3 देशांदरम्यान झालेला आहे भारत,
मालदीव आणि श्रीलंका. त्यानंतर आहेत समुद्र लक्ष्मण भारत आणि मलेशिया दरम्यान, डस्टलिंग सैन्य अभ्यास भारत व उझबेकिस्तान, धर्मा गार्जियन भारत व जापान, तर्कश सैन्य अभ्यास भारत व अमेरिका, शक्ती सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स, मित्रशक्ती भारत व श्रीलंका, वरुण सैन्य अभ्यास भारत व फ्रान्स, अल नजा भारत आणि ओमान या 2 देशांदरम्यान झालेला आहे. त्यानंतर आहे गगनशक्ती भारतीय वायुसेनेचा, त्यानंतर वायुशक्ती हा सुद्धा भारतीय वायुसेनेचा सैन्य अभ्यास होता. त्यानंतर आहे मिलान सैन्य अभ्यास भारतीय नौदल. हे आपण महत्त्वाचे जे काही सैन्य अभ्यास या ठिकाणी घेतलेले आहेत ते आपण लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच कोणत्या भारतीय खाजगी समूहाकडून अवकाशामध्ये उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहेत. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पिक्सेल असं त्या उपग्रहाचं नाव असणार आहे. त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. ही जी काही पिक्सेल नावाची बेंगलोर या ठिकाणी जी गुगलकडून अर्थसहाय्य मिळणारी भारतीय स्टार्टअप कंपनी आहे, त्याने नुकतंच हे पिक्सेल नावाचं उपग्रह जे की एक कमर्शियल खाजगी असा उपग्रह आहे ते अवकाशामध्ये पाठवलेला आहे. आणि यासाठी हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे की हा भारतातला पहिला खाजगी कमर्शियल उपग्रह आहे मित्रांनो. आणि याला जे काही फाल्कन 9 जे स्पेसएक्स कंपनीचा रॉकेट आहे त्याद्वारे प्रक्षेपित करण्यात आलेला आहे. आणि हे जे रॉकेट आहे ते रियुजेबल असं रॉकेट आहे मित्रांनो, हे सुद्धा आपण लक्षात ठेवायचं आहे. आणि हे जे स्पेसएक्स आहे त्याच्याविषयी लक्षात ठेवायचं आहे. हे अमेरिकेतील खाजगी अंतराळ कंपनी आहे आणि याचे प्रमुख आहेत एलॉन मस्क. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच पुमा इंडियाचे ब्रँड अँबॅसेडर कोणाला बनवण्यात आले आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असेल ऑप्शन नंबर बी, पी.व्ही. सिंधू. ही जी काही भारतीय बॅडमिंटनपटू आहे तिला नुकतंच पुमा इंडियाची ब्रँड अँबॅसेडर बनवण्यात आलेला आहे. तसेच मित्रांनो आपल्याला इतर जे काही ब्रँड अँबॅसेडर आहेत वेगवेगळ्या याचे ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत. तर जे लोरियल पॅरिस आहे सौंदर्य प्रसाधनाची क्रीम वगैरे बनवणारी कंपनी, त्याची आलिया भट बनलेली आहे. मोटो जीपी इंडिया जे रेसिंग संबंधित आहे त्याचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहेत शिखर धवन जो की क्रिकेटर आहे. अँटी सायबर क्राईम इंडियाची ब्रँड अँबॅसेडर रश्मिका मंधाना, बिस्लरीची दीपिका पादुकोण, केंद्रीय जहाज व जलवाहतूक मंत्रालयाची ब्रँड अँबॅसेडर बनली आहे मनू भाकर जी की नेमबाज आहे. हा पॉईंट स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर नीरज चोप्रा एव्हरीडी बॅटरी जी आहे त्याचा तो ब्रँड अँबॅसेडर बनला आहे. करीना कपूर युनिसेफ इंडियाची ब्रँड अँबॅसेडर, रणवीर सिंग बोट या कंपनीचा, सलमान खान आणि टायगर श्रॉफ जे खो खो विश्वकप होत आहे भारतामध्ये पहिल्या क्रमांकाचं त्याचे ते ब्रँड अँबॅसेडर असणार आहेत. हा पॉईंट सुद्धा आपण स्टार करून ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे, नुकतेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने नवीन मुख्यालयाचे उद्घाटन केले, त्याचे नाव काय आहे. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर बी, इंदिरा गांधी भवन असं त्या जे काही राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आहे त्याचं ते नवीन मुख्यालय असणार आहे. त्याचं नाव लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. तर नुकतंच जे काँग्रेस पक्ष आहे त्याचे प्रमुख आहेत सोनिया गांधी यांच्या हस्ते नुकतंच हे जे काही नवीन मुख्यालय आहे पक्षाचं त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि त्याचं ठिकाण आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि नाव ठेवण्यात आलेलं आहे इंदिरा गांधी भवन असं मित्रांनो. त्यासोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जे पक्ष आहे त्याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवा. याची स्थापना झालेली आहे 28 डिसेंबर 1885 ला आणि हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे मित्रांनो. 1885 ला याची स्थापना झालेली आहे. याचं मुख्यालय आहे नवी दिल्ली या ठिकाणी आणि सध्या या पक्षाचे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगे. त्यानंतर पुढचा प्रश्न असणार आहे की नुकतेच गान नगाई महोत्सव कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला. ऑप्शन्स या ठिकाणी देण्यात आले आहे. याचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, मणिपूर या राज्यामध्ये हे गान नगाई नावाचा महोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे आहेत. हे जे महोत्सव आहे ते मणिपूर राज्यामध्ये साजरा करण्यात येतो मित्रांनो. आणि जे काही जालियान ग्रोंग नावाचं जे समुदाय आहे त्या मणिपूर या राज्यामध्ये त्यांच्याकडून हा महोत्सव दरवर्षी साजरा करण्यात येतो. पीक कापणीचं जे काही काळ असतो त्यानंतर हा महोत्सव साजरा केला जात असतो या समुदायाकडून. हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. याचा अर्थ काय असतो गान नगाईचा, तर थंडीच्या ऋतूतील उत्सव असा त्याचा अर्थ होत असतो. त्यासोबतच मणिपूरचा उल्लेख आलेला आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे राजधानी आहे इम्फाळ. मणिपूर चे मुख्यमंत्री आहेत एन बिरेन सिंग आणि राज्यपाल आहेत सध्या अजय कुमार भल्ला. त्यानंतर मित्रांनो कालच्या ज्या काही महत्त्वाच्या घडामोडी आपण घेतल्या होत्या त्याचं क्विक रिव्हिजन या ठिकाणी आपण करणार आहोत.
तर पहिला प्रश्न आपण घेतला होता, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश कोण बनले आहेत? त्याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, आलोक आराध्य हे मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश बनले आहेत. याविषयी कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, शत्रूंच्या ड्रोन हल्ल्यांपासून संरक्षणासाठी भारताने कोणती मायक्रो मिसाईल प्रणाली विकसित केली आहे? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, भार्गवस्त्र असं त्याचं नाव आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच अमेरिकेच्या मॅगझिनकडून जगातील सर्वश्रेष्ठ भालाफेकपटू म्हणून कोणाच्या नावाची घोषणा करण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सी, नीरज चोप्रा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच आंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले होते? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, अहमदाबाद. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच नरेंद्र मोदी यांनी आशिया खंडातील दुसरे सर्वात मोठे इस्कॉन मंदिराचे उद्घाटन केले. याचं योग्य उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, नवी मुंबई या ठिकाणी हे इस्कॉन मंदिर जे आहे त्याचं पंतप्रधान मोदी यांनी उद्घाटन केलेलं आहे. याविषयी सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये अभ्यास केलेलाच आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण बघितला होता, नुकतेच कोणत्या राज्याने आणीबाणीच्या काळात तुरुंगवास झालेल्या लोकांना पेन्शन देण्याची घोषणा केली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर ए, ओडिशा. त्यानंतरचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच भारताच्या पूर्वेकडील भागात पहिली खगोलीय वेधशाळा कोठे उभारण्यात आली? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये हे वेधशाळा उभारण्यात आलेली आहे. त्याविषयी सुद्धा आपण डिटेल अभ्यास केलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण घेतला होता, नुकतेच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात आला? आणि याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर बी, 16 जानेवारी हा नुकताच भारतामध्ये राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्यात आलेला आहे. याविषयी सुद्धा या सर्व घडामोडींचा अभ्यास आपण कालच्या व्हिडिओमध्ये केलेला आहे. त्यानंतर मित्रांनो, होमवर्क क्वेश्चन आपण दिलेला होता. तो होमवर्क क्वेश्चन असा होता की नुकतेच 2024 साहित्य अकादमी मराठी साहित्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला? आणि ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले होते. याचं योग्य उत्तर हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी अतिशय डिटेलपणे कॉमेंट बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्यांचं खरंच मनापासून अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांनी याचं उत्तर दिलेलं नाही त्यांचं उत्तर आपण सांगणारच आहोत. याचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर सी, डॉक्टर सुधीर रसाळ यांना 2024 साठीचा साहित्य अकादमी मराठीसाठीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर आजचा होमवर्क क्वेश्चन असणार आहे अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय सोपा प्रश्न आहे. हे प्रश्नाचं उत्तर सर्व विद्यार्थ्यांना आलं पाहिजे. तर प्रश्न असणार आहे, UPSCच्या नवीन अध्यक्षा कोण बनले आहेत? ऑप्शन्स या ठिकाणी आपण दिले आहेत. याचं योग्य उत्तर सर्व विद्यार्थ्यांनी कॉमेंटमध्ये द्यायचं आहे. बघूया किती विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट बॉक्समध्ये देतात. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. तसेच आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट अभ्यास 555 त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आहे. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत स्टडी मटेरियल आणि चालू घडामोडीच्या नोट्स हे टाकत असतो. तसेच मित्रांनो, आपलं जे व्हॉट्सअप चॅनल आहे आणि इंस्टाग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करून घ्या. कारण त्या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट हे घेत असतो. चला मग थांबणार आहोत या ठिकाणी. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.